अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर मोठं वादळ उठलंय आणि विलीनीकरणाची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र खोडून काढली। यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा पलटवार केला। विलीनीकरणाबद्दल दोन्ही राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या नेत्यांचं नेमकं काय मत आहे, पाहूयात हा रिपोर्ट। अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर मोठं वादळ उठलंय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल बैठक झाली होती असं शरद पवार यांनी सांगितलं होतं। त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवार यांचा दावा खोडण्याचा प्रयत्न केला। आता शरद पवारांनी पुन्हा एकदा विलीनीकरणाची बैठक झाली होती असं सांगत फडणवीसांवर निशाणा साधलाय। आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होतं। तिन्ही मीटिंग झाली आणि निर्णय आता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती, पण दुर्दैवाने हा अपघात की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असं नाही ना। अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते ना। जर फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल। संजय राऊत तुम्हाला अजितदादा कवडीचीही किंमत देत नव्हते, उद्धवजी ठाकरेंना देखील कवडीचीही किंमत देत नव्हते। विलीनीकरण करण्याबद्दलचा निर्णय घ्यायचा असेल तर अजितदादांनी निश्चितपणे देवेंद्रजींसोबत चर्चा केली असती। विलीनीकरणाची घाई ही फक्त आणि फक्त संजय राऊत यांना झालेली दिसते, बाकी कुणालाही झालेली दिसत नाही। फडणवीसांनी केलेल्या दाव्यानंतर शरद पवारांनी अनौपचारिक चर्चेत एक मोठं वक्तव्य केलंय। जे बैठकीत नव्हते त्यांना बैठकीबद्दल काय माहिती असं पवार म्हणाले। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल पहिल्यांदा मुंबईमधल्या जयंत पाटलांच्या घरी बैठक झाली होती। या बैठकीत अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 13 ते 14 मोठे नेते उपस्थित होते। या बैठकीत एकत्रीकरणावर शिक्कामोर्तब झालं होतं। या बैठकीत राष्ट्रवादीकडून अजित पवार हे एकटेच होते। यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचारणा केली होती। त्यावर मी पक्षाचा प्रमुख आहे, त्यामुळे मी पक्षातल्या नेत्यांना समजावून सांगतो असं अजित पवार म्हणाले होते। या बैठकीत 12 तारखेला विलीनीकरण करण्याचंही ठरलं होतं। त्यानंतर बारामतीत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल दुसरी बैठक झाली होती। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीत कोणत्या नेत्यांना काय जबाबदारी द्यायची हे सुद्धा ठरलं होतं। राष्ट्रवादीचे सर्व अधिकार शरद पवार यांना देण्यात येणार होते। राज्यातल्या राष्ट्रवादीचे सर्व अधिकार अजित पवार यांना देण्याचं ठरलं होतं। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद देण्याचं निश्चित झालं होतं। अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटलांना राज्यात कॅबिनेट मंत्रिपद तर रोहित पवारांना राज्यात राज्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच 2 मतप्रवाह आहेत। विलीनीकरण होणार होतं असं काही जण सांगतायत, तर विलीनीकरणाची चर्चा माहिती नसल्याचं दुसऱ्या काही जणांचं म्हणणं आहे। देवेंद्र फडणवीस साहेब 2 गोष्टी बोलल्या। एक, हा निर्णय राष्ट्रवादीने त्यांच्या घ्यायला पाहिजे, फक्त करताना आमच्याशी चर्चा करावी। मला वाटतं मग ते स्टेटमेंट राष्ट्रवादीने करू द्या। देवेंद्र फडणवीस साहेब काय करतायत? ज्यावेळेला चर्चा होती तेव्हा अजितदादा एकटे यायचे का? होईल। आमच्या समोर सुनील तटकरे साहेबांना फोन झाला होता का? तर झाला होता। तसं होतं म्हणूनच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार आहेत ते सगळे आम्ही घड्याळावर लढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतला का? असाच घेतला का? विलीनीकरण होणार म्हणूनच घेतला होता। मला एवढंच विचारायचं की विलीनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात, विलीनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काही खुलासा, कारण काल शिंदे साहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं, त्याच्यामुळे जर काय कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला बोलता येईल। अजितदादा पवारांनी
नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आपण एका चिन्हावर लढवायचं असं आम्हालाही सांगितलं होतं. आम्ही चंदगडमध्ये आणि गडिंग्लजमध्ये तो प्रयोग केलेला आहे. परंतु त्यांच्या ज्या बैठका झाल्या, ज्याचा उल्लेख ते करतायत, त्यामध्ये आम्हा नेत्यांना कधी बोलावलेलं नव्हतं. आणि विशेषतः विलिनीकरणाबाबत मला जयंत पाटील मात्र 2-3दा बोलले होते की माझी आणि अजितदादा 2दा भेट झालेली आहे आणि लवकरच एकत्र यायचं आमची चर्चा सुरू आहे. साधारणतः कधी हे जयंत पाटलांचं आणि तुमचं बोलणं झालं होतं या सगळ्या निवडणुकांचा हे सुरू असताना किंवा कधी? मला वाटते बघा, एक 2-3 आठवड्यापूर्वी विमानतळावर मी मुंबईतून आलो. माझी वाट बघत ते थांबले होते. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल मीच निर्णय घेणार असं अजित पवार म्हणाले होते. हा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आहे. तर विलिनीकरण करायचं असतं तर आम्हाला भाजपला विचारावं लागलं असतं असं भुजबळांचं म्हणणं आहे. अजितदादांच्या बरोबर चर्चा आणि अजितदादांनी आम्ही ती चर्चा पण केली की बाकीच्या नेत्यांशी आपल्या पक्षाच्या, ते म्हणले ते माझ्यावर सोडून द्या. मी त्यांच्याशी बोललोय काही लोकांशी आणि मी तो निर्णय घेतलेला आहे. मला तर कोण विरोध करणार नाही अशी त्यांची स्पष्ट आहे. अजितदादा परखड होते आणि स्पष्ट शब्दात ती भूमिका मांडलेली होती. परंतु अशा काही चर्चा झाल्या, बरे सगळं करायचं म्हणजे बीजेपी बरोबर राहून आम्हाला करायचं आहे. त्यांना ते विचारलं पाहिजे. परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, एनडीए मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल. बोलणं झालं असेल, काय नक्की बोलणं झालं हे माझ्या सहित कुणाला काही कल्पना नाही. मुख्यमंत्र्यांना तर मुख्यमंत्र्यांना ते विचारावंच लागेल ना. आता दादांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणं आवश्यक आहे का, तो त्या पक्षाचा निर्णय आहे. आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही, मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याच पद्धतीने चालतो का? दोन पक्ष एकत्र येऊ नयेत हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून पुढाकार तर अजितदादांनी घेतला होता. त्यांचं जे माझं शेवटचं संभाषण झालं, कारण मी हे आत्तापर्यंत बोललो नव्हतो आणि मला बोलायचंही नाही या विषयावरती. ते मला म्हणालेले जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित करून देईन. हे त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण आहे. आत्तापर्यंत दादा जेव्हा जेव्हा माझ्याशी भेटले किंवा मी महायुतीचा समन्वयक म्हणून काम करतो, भारतीय जनता पार्टीतर्फे समन्वयाची जबाबदारी माझ्याकडे आहे. मी अजितदादाशी मागच्या या 2 वर्षाच्या काळात, त्यापूर्वी तर माझे खूपच घरगुती संबंध आहेत, पण आता या 2 वर्षाच्या त्यांच्या माझ्या या सरकारमधल्या काळात कधी दादांनी मला या विषयावर चर्चा केली नाही, तर त्यांनी कधी माझ्याकडे हा विषयही काढला नाही. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दुखवटा संपल्यानंतर विलिनीकरणाबद्दल पत्रकार परिषद घेणार आहेत. अजितदादांसोबत बैठका कधी झाल्या, कुठे झाल्या, बैठका किती वेळ चालल्या याची इत्थंभूत माहिती देणार असं रोहित पवार यांनी सांगितलंय. 9 तारखेला रोहित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे. कशी चर्चा कधी झाली, कोणाबरोबर झाली, कोणकोणत्या चर्चेत होतं, या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं सांगू शकतो. पण परिवारमधला एक व्यक्ती असल्यामुळे, पवार असल्यामुळे आज कुठेही मला तिथं राजकीय भूमिका तिथं घ्यायची नाही. 13 दिवस होऊ द्या, मग आपल्या सर्वांसोबत सगळी माहिती त्या ठिकाणी मी नक्की जाणेल. मी म्हणतो ना की एक 9 तारीख होऊ द्या, मग नक्कीच आपल्या सर्वांसमोर सगळी योग्य अशी भूमिका नक्कीच मी त्या ठिकाणी मांडेल. माननीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्यामुळे सध्या दुखवट्याचा पिरियड चालू आहे आणि हा दुखवट्याचा काळ संपल्यानंतर आम्ही या बाबतीत विलिनीकरणाच्या बाबतीत काय काय घडलं, काय काय नाही घडलं, कुठे मिटिंग झाल्या, कोण कोण होतं, कोणत्या तारखेला झाल्या, कोणत्या वेळेत झाली, किती वेळ चालली, काय काय ठरलं, सर्व सविस्तरपणे दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सविस्तरपणे बोलू. त्यामुळे 9 तारखेनंतर रोहित पवार कोणता गौप्यस्फोट करणार आणि त्यावर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते काय प्रतिक्रिया देणार हेच पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.